नागपूर शहरातील तहसील आणि यशोधानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या 2 धक्कादायक घटना समोर आल्या आहेत। या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये तातडीनं कारवाई करत आरोपींना अटक केली आहे। दोन्ही गुन्ह्यांमध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। पहिली घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन विद्यार्थिनी आणि 19 वर्षीय ओम कमलकर यांच्यामध्ये पूर्वीपासूनच ओळख होती। दोघेही एकाच वस्तीत राहत होते आणि त्यांच्यात फोनवर संवाद आणि भेटीगाठी होत होत्या। याच काळात विद्यार्थिनीच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून आरोपीनं तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे। हा प्रकार काही महिन्यांपासून सुरू होता। विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्यानंतर वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचं समोर आलं। गर्भधारणेची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाची तक्रार तहसील पोलिसांकडे करण्यात आली। पोलिसांनी आरोपीच्या विरोधात अत्याचार आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला अटक केली आहे। प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। दुसरी घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे। इथं 8वीत शिकणाऱ्या 13 वर्षाच्या विद्यार्थिनीवर 23 वर्षाच्या अंकित मेश्राम यानं अत्याचार केल्याचा आरोप आहे। विद्यार्थिनीच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून आरोपीनं हा प्रकार केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता। पीडित विद्यार्थिनीच्या आईला संशय आल्यानंतर त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन संवाद साधला। त्यावेळी संपूर्ण प्रकार उघडकीला आला। यशोधरानगर पुढील तपास करत आहेत। पीडिता ही तो इथून जेव्हा इंदोर भागात राहायला गेला तेव्हापासून तो त्याला तिकडून फोन लावून सारखं बोलत होता। त्याच्यावर संशय आल्याने त्यांची पीडितेची आई ही पोलीस स्टेशनला आल्याने आम्ही लगेच तात्काळ तिचे वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल केला असून यातील आरोपी अंकेश उर्फ अंकित विजय मेश्राम वय 23 वर्ष राहणार हजारीपटका PS हद्दीत याला अटक केली असून त्याची आज रोजी माननीय पोलीस न्यायालयात कस्टडीकरिता पाठवण्यात आले आहे।